सोलापुरातील वीज टंचाईबाबत शेतकरी आक्रमक झालेत। अपुऱ्या वीजेमुळे सिंचन, दुग्ध व्यवसाय संकटात सापडलाय। आमची मागणी असं आहे की या भागात आमच्या भागात 8 तास पूर्वी सरकार जास्त वीज द्यायला पाहिजे, लाईट द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला शेतीचं कामकाज करता येते। एवढंच विनंती होतं। आणि जर ह्यांचं होत नसेल तर आम्ही सर्व आमचे पूर्ण भागात दक्षिण नागपूर सीमा भागात जे लोक आम्ही दुसरे विचार केले आणि इथं आम्ही पालकमंत्रीला निवेदन दिलं। आपल्याकडे प्रत्यक्षात आपलं पाणी असून आम्हाला 2 तास पाणी, आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने मी काही केलं तरी हे सरकार झोपीत आहेत आणि सरकारला आम्हाला एवढंच विनंती आहे, आम्ही अगोदर पासून ह्या सरकारला महाजन आयोगाप्रमाणे आम्हाला हे शेतकऱ्याला जर हे वीज आणि पाणी द्यायचं नसेल तर आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावं हेच आपलं इच्छा आहे।